नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 25/6/2026 रोजी आपला टमाटो प्लॉट 28 दिवसाचा कंप्लीट झाला आहे. ही लागवड 28 मेची आहे. 28 दिवसाच्या मानाने बघा ही आपली झाडाची डेव्हलपमेंट, फुटवा, फुलकळी चांगल्या पद्धतीने सेट झाली आहे. ही पहा, पंजेची पंजे सेट झालेली आहेत. पण ही एक हकीकत आहे व ही एक आपल्या प्लॉटमध्ये काही झाडे असे आहेत व काही झाडे असे आहेत. आज आपण 5 ते 6 वर्ष लगातार टमाटो करतो, पण आपल्याला असा प्रॉब्लेम कवाच आला नाही. तर काही झाडे असे आहेत. हे पहा, इथंच ह्या झाडाला कळी लागलेली आहे. तर ह्या पुढच्या 6 झाडायली पिवळसर पाना आलेला आहे. ही फक्त टेम्परेचरमुळे झालेली आहे. ह्या पिवळ्या झाडाची पांढरी मुळी चॉकअप झालेली आहे. ही पहा, आपण तरी प्रिव्हेंटिव्ह म्हणून 2 ड्रिचिंग घेतल्या व 2 फवारण्याही घेतल्या, पण तरीही ही पहा, हीच लाईन इथून इतकी चांगली आहे व परत हे 5 ते 6 झाडे असे पिवळे पडलेले आहेत व परत ह्या झाडांना फुल कळी चांगल्या पद्धतीत सेट झाले आहे. मे महिना व जून महिन्यामध्ये फुल टेम्परेचर राहिल्यामुळे हा प्रॉब्लेम आला आहे. हा पहा, एक आपला 70 ते 80% प्लॉट चांगला आहे व काही जागेवर हे असे झाले आहेत. ही फक्त याची पांढरी मुळी चालू नाही. त्यासाठी आपण एक ड्रिचिंग घेणार आहोत उद्याच्याला व आज आपल्या ड्रिपला पाणी चालू आहे. हे पहा, पाणी चालू आहे आपल्या ड्रिपला व आपण आज 28व्या दिवशी प्लॉटला येणार आहोत. हा पहा, हे झाडे चांगले आहेत. तर ह्या ओळीलाच 21-25 झाडे असे झाले आहेत पिवळसर पानं. हे आहे ड्रिपचे पाणी चालू. फुल प्रेशरने आपले 5 HP 30 गुंठ्यामध्ये पाणी सोडलेले आहे. आज आपण ड्रिपद्वारे सोडणार आहोत नवीन प्लॉटला वनिता कंपनीचे 1261 5 किलो. पंचवीस 6/2026 रोजी आज आमच्याकडे पाऊस आला आहे. आपण इतक्यातच 1261 सोडले व पावसाला चालू झाले आहे. कंप्लीट 15 ते 20 दिवसानंतर पाऊस आलेला आहे. हा पाऊस केस तालुका, जिल्हा बीड. हे आपण 126100 द्रावण तयार करून घेतले आहे. पहिल्यांदा आपण एक 10 ते 20 मिनटं पाणी सोडणार आहोत व त्यानंतर ड्रिपद्वारे सोडून देणार आहोत. 2 दिवसामध्ये चांगले ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊसही आहे. आता ही सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता ही प्लॉट 10 ते 12 दिवसामध्ये चांगली ग्रीप घेईन. मे व जून 15 जून ते 20 जूनपर्यंत लागणी फारशा काही सक्सेस झाल्या नाहीत. काही जणांनी तर प्लॉट उपटूनही टाकले व हे आपला प्लॉट वाचला म्हणायचं तरी बी, कारण की ह्या आपल्या जुन्या प्लॉटची हार्वेस्टिंग चालू होती व ह्याची लागवड चालू होती. ह्याच्याकडं फारसं असं काही लक्ष राहिले नाही सुरुवातीला. त्यामुळे आपल्याला तुटखाळही लागली 1000 ते 1500 7000 रुपये मागे व हा प्रॉब्लेम बी आता उद्भवू लागला. कारण की 28 मे पासून
फुल टेम्परेचर होतं, 22 जून टाकतो, तरीही चांगली डेव्हलपमेंट आहे माझ्या म्हणण्यानुसार. कारण की एक आपले ही जरी झाडे म्हणले तरी माल थोडा कमी निघन, पण रेटमध्ये सापडणार हा प्लॉटसुद्धा ही गॅरंटी आहे. त्याच्यामुळे ह्याला खर्च करायला काही अडचण नाही. आपण 2 दिवसामध्ये एक फवारणी व एक ड्रिचिंग ह्या अशा झाडांसाठी घेणार आहोत. सरसंगट काही नाही घ्यायची. ही पहा प्लॉट तरी बी जबरदस्त आहे. ही काकरी चांगली आहे तर त्या शेजारची काकरी कशी झाली आहे कुठे कुठे. आपापल्या टमाटो प्लॉटची काळजी घ्या व खर्च करावाच लागतो. खर्च केल्याशिवाय पर्याय नाही. पाऊस चालू झालो आहे, त्याच्यामुळे आता फुलकळी फुटवा ही निघाय ही मदत होईल. हा आपला संपूर्ण 1.5 एकर क्षेत्र आहे. हे 30 गुंठे व आहे जुना प्लॉट 30 गुंठे. त्याची आणखीन एक हार्वेस्टिंग होईल.